नुकतीच अमरावती मनपाची निवडणूक पार पडली, मात्र भाजपातर्फे ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करून 27 बंदची हाक दिली आहे। शिवसेना खासदार आनंदराव अडसूड यांनी या संदर्भात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। पोलिसांनी सुद्धा या बंदला सहकार्य करावे असेही यावेळी त्यांनी सांगितले। सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी सोमवारी शहर बंदची हाक दिली आहे। महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाला व भाजपा बहुमताने विजयी झाली असा आरोप एका बैठकीदरम्यान करण्यात आला। भाजपातर्फे निवडणुकीपूर्वीच 45+ ची भाषा बोलली जात होती। मंत्री महोदय साहेब, भारतीय जनता पक्षाचा छोटा कार्यकर्ता काय करू शकतो हे आपण पाहिलं आहे। लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये, त्याच्यानंतर झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये, त्याच्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, या चारही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरवर राहिलेला आहे। आणि मी या सर्वांच्या समक्ष आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या काळ महानगरपालिकेमध्ये 45+ उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि भारतीय जनता पक्षाचाच महापौर अमरावती महानगरपालिकेवर विराजमान होईल। व झालेही अगदी तसेच। या निवडणुकीत भाजपाचे बरोबर 45च उमेदवार निवडून आले। याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी झाले असाच निघतो। भाजपाने अमरावती मतदारांसोबत धोका केला असून आम्ही महापौराची निवडणूक होऊच देणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले। जो 21 तारीख को महानगरपालिका चुनाव के लिए वोटिंग हुआ, साथ जिला परिषद के लिए भी हुआ। वो चुनाव में जो इस्तेमाल किया था ईवीएम मशीन का, वो मशीन पे बहुत बड़े घोटाले करके रखे थे और इसी कारण घोटाले जानबूझ के करके रखे थे। मशीन को मैनेज सॉफ्टवेयर किया था और जने करके भारतीय जनता पार्टी के सभी उम्मीदवार 45 उम्मीदवार, उनका एक आंकड़ा बन चुका था पहले। वो 45 उम्मीदवार चुन के कैसे आए, ये तरीके से वो वोटिंग उस दिन किया गया। इसमें जितने पदाधिकारी शामिल हैं उतने ही अधिकारी लोग भी शामिल हैं और उनके निषेध में और फिर चुनाव लेने के लिए वो भी सीक्रेट बैलेट पेपर पे करने के लिए मांग हम सभी लोग कर रहे हैं। आज यहाँ जो इकट्ठा हुए थे सभी पक्ष के नेतागण थे, सभी धर्म के प्रतिनिधि थे, सभी जात के प्रतिनिधि थे और जिनके ऊपर अन्याय है वो सभी उम्मीदवार थे। और ये सभी की आम राय बनी है कि कल अमरावती पूरा बंद करना है। साथ कि बंद करते करते हमें कोर्ट में भी जाना है। ये केस भी हम तैयार कर रहे हैं, जिनको जनहित याचिका यानी पब्लिक लिटिगेशन बोलते हैं, वो तैयार साथ करेंगे। और दोनों तरीके से ये चुनाव कैसा पुनः हो और पेपर बैलेट पे कैसा हो, ये हमारी मांग हमें करके लेना है। राजकमल चौक येथील सेनेच्या कार्यालयात या संदर्भात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत खासदार आनंदराव अडसूड यांनी मार्गदर्शन केले। परंतु निवडून आल्यानंतर संपूर्ण जनतेचे, कारण मी ज्यावेळेला संसदेमध्ये बसतो त्यावेळेला अमरावतीचा खासदार म्हणून संबोधलं जातं, शिवसेनेचा म्हणून नाही। किंबहुना माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ही शिकवण दिलेली आहे, निवडून आल्यानंतर तुम्हाला जात धर्म पक्ष काही नसतो, तुम्ही जनतेचे सेवक असता। आणि खरी संधी मी म्हणेन आज मला मिळाली। अनेक पक्ष या विकासाची कामं असतील ती केली, परंतु आज लोकशाहीवर आघात होतोय, तिचा खून केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये मी निश्चित उभं राहिलं पाहिजे आपल्याबरोबर। यात माझं दुमत अजिबात नाही। भविष्यामध्ये काय होईल याची मला पर्वा नाही, कारण ही वेळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची। ज्या घडलेल्या घटना आहेत त्याचं किमान पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तरी आपण जागरूक आहोत, हे आजच्या सत्ताधाऱ्यांना कळलं पाहिजे। हा आजच्या या बैठकीचा मुख्य उद्देश आहे। अकोल्याला काहीतरी उद्या अकोला बंदचं त्या ठिकाणी जाहीर केलं। आपण सुद्धा या ठिकाणी सन्मान्य बाबाही बोलले
आणि आपण सुद्धा हा निर्णय घ्यावा, कारण आपल्या सगळ्यांच्या संमतीने घ्यावा. खऱ्या अर्थाने ही आजची बैठक मी पुन्हा एकदा या ठिकाणी बैठका झाल्या होत्या. काल मी या ठिकाणी होतो, परंतु चिखलदरा महोत्सवाच्या निमित्ताने मला जावं लागलं. परंतु 21 तारखेपासून माझ्या डोक्यामध्ये हा विचार आहे, पण याला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची एकजूट, यामुळे याला आणखी खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले. आज हा अन्याय जो झालेला आहे तो आपण केलेल्या कष्टावर झालेला आहे, आपण खर्च केलेल्या पैशाचा अपव्यय झालेला आहे, आपल्या भावनांचा चक्काचूर झालेला आहे. शायद मारे माहिती समजताय मराठी. तर ह्या सगळ्या गोष्टी चीड आणणाऱ्या आहेत आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या. हे भविष्य आपल्याला लोकशाहीचं सुरक्षित ठेवायचं असेल आणि आज जर आपण सगळे स्वस्थ बसलो, हे वर्षानुवर्ष चालेल, सगळ्या निवडणुकीत त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, आपण हे करू शकतो. अकोल्याला तर मला माहिती मिळाली, सत्ताधारी आमदाराच्या घरी 5 मशीन मिळाली. आणखी याचा वेगळा अर्थ निघू शकत नाही. बराच वेळा मशीन बंद पडताय, लाईट जाते, मशीनचे क्रमांक बदलले जात आहेत, ABCD किंवा अबकड तिथे सुद्धा ठेवले जात आहेत. हे सगळे मेजॉरिटी अधिकारी त्या ठिकाणी मॅनेज झालेले आहेत. हाही विचार त्या ठिकाणी झाला, विचारपूर्वक हे सगळे केलेला आहे की कुठला माणूस जनतेच्या दृष्टीने निवडून आला पाहिजे आणि त्यातलाच जो 2-4 आले नाही तर आपल्यावर संशय येईल, याची काळजी घेतलेली आहे. त्याबद्दल मार्डीकर कदाचित तसं नसेल घडलं, परंतु अनेकांच्या बाबतीत तोही विचार केला, 4तून निवडून आले काय हरकत नाही. बारकाईने या गोष्टी मी पाहिलेल्या. घरी झोपलेली माणसं जे सांगतात आम्ही काय प्रचारही केलेला नाही, निवडून येण्याची शक्यता नाही, त्यांना अचानक 7-7 हजार मतं मिळत आहेत, असे प्रकार घडले. हे प्रकार अनेक आहेत. आता ह्याच्याबद्दल नक्की काय करायचं, जनहित याचिका आपल्याला करावी लागेल, ज्यामध्ये हे सगळे प्रकार घडलेले आहेत ते आपल्याला सादर करावे लागेल. सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या माध्यमातून या मशीनमध्ये काय होऊ शकतं, जे TV9 वर आपण पाहिलेलं आहे, त्याचाही अहवाल आणि वेळ आली तर त्याचं प्रेझेंटेशन कोर्टामध्ये हेही आपल्याला करावं लागेल. पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांची तक्रार जर निवडणूक आयोगाकडे गेली नसेल तर ती दिली पाहिजे आणि त्याची प्रत्येकाची एक कॉपी आपल्याला वकिलाला द्यावी लागणार आहे. जनहित दाखल याची क्रियेमध्ये आपल्याला सादर करावी लागणार आहे. त्याबरोबर आपले आलेले अनुभव, या ठिकाणी ज्या आपल्या प्रमुख मंडळींनी काय अनुभव सांगितले, या अनुभव हे सुद्धा विशद केले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून चांगल्या वकिलाच्या माध्यमातून ही हायकोर्टामध्ये जनहित याचिका आपल्याला दाखल करावी लागेल. परंतु त्या अगोदर जनतेमधला जो रोष आहे, अनेक उमेदवाराकडे अनेक मतदार जात आहेत, आपल्या भावना व्यक्त करत आहेत. निवडून आलेले उमेदवार आपण पाहतोय, कुठलीही रॅली काढलेली नाही, रस्त्यावर येण्याची हिंमत करत नाहीत. कदाचित जन आक्रोश होईल, आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी प्रसाद मिळेल त्यांच्या मनात. त्यावेळी आपण अजूनही खूप शांत बसलेलो आहोत. ज्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे उद्या अकोल्याचं काय होतं ते आपल्याला बघायला मिळेल. परवाच तात्काळ जर आपण हे किमान अमरावती शहर बंद जर केलं तर या लोकांना त्याची खऱ्या अर्थाने जाणीव होईल, या हा खरा जन आक्रोश आहे आणि याचा परिणाम काही होऊ शकतो. आपल्या जनहित याचिकेमध्ये आपल्याला 2 मागण्या कराव्या लागतील की पुनर्मतदान झालं पाहिजे आणि पेपर बॅलेटच्या माध्यमातून झालं पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महापौराची निवडणूक आणि जे सभापतींच्या निवडणुका आहेत त्याला स्थगिती आपण दिली पाहिजे. स्थगिती होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने अर्धा रिझल्ट आपल्या हातामध्ये येईल.
आणि म्हणून ह्या सुद्धा प्रमुख मागण्या आपल्या कोर्टामध्ये असणार आहेत. आज सगळ्यांची संमती आहे असं मी गृहीत धरतो आणि परवा मंगळवारी आपल्याला हे शहर पूर्णपणे बंद करायचे. पोलीस बळाचा वापर केला जाईल. आज दुर्गामध्ये माझ्यासह जायची तयारी आपण सगळ्यांनी ठेवली. वेळ आली तोडफोड अगोदर करण्याची गरज नाही, परंतु समोर जाऊन कोण जर प्रतिकार करायला आला तर तिथं थांबण्याची गरज आहे. जे साम दाम दंडभेद या चतुर्सूत्रीचा वापर आपल्याला करावा लागेल. मग आपल्याला कुणी काही म्हणो, ही बुद्धिवंतांनी बुद्धी चालवून लोकशाहीचा खून करावा आणि आम्ही मात्र षंडासारखे गप्प बसावे आमच्या रक्तामध्ये नाही. आम्ही गप्प बसणार नाही. ही भूमिका पहिल्यांदा मनामध्ये ठेवा. रस्त्यावर उतरावं लागेल. प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण सांगणार आहोत की काही झालं तरी हे अमरावती शहर बंद होईल. पोलिसांचं बळ वापरण्याचा प्रयत्न करू नका आणि ते केलं तर पोलिसांची सुद्धा दोन हात करण्याची आमची तयारी असेल. या भावनेने जोपर्यंत आपण चीड व्यक्त करणार नाही तोपर्यंत दहशत बसणार नाही. मीडियाच्या माध्यमातून हा मेसेज कोर्टाला सुद्धा गेला पाहिजे. राष्ट्रपती आणि केंद्रीय आयोगाकडे सुद्धा आपली याचिका केली पाहिजे. हे प्लॅनिंगने आम्ही सगळे सुदैवाने आपल्याकडे काही वकील मंडळी आहेत, या सगळ्यांशी बसून या याचिका पहिल्यांदा कशी तयार करायची, कुठला चांगला वकील नेमायचा, कशा प्रकारची निवेदन करून आपण राष्ट्रपतीकडे पाठवायची. कारण मागच्या 2013चा निकाल आणि याचिका पहिल्यांदा राष्ट्रपतीकडे पाठवली होती आणि राष्ट्रपतींनीच तशा प्रकारचे आदेश दिले होते. सुदैवाने आजचे राष्ट्रपती जरी असले ते इम्पार्शियल हा माझा अनुभव आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर कोर्टाकडे हा आदेश केला, आपली याचिका त्यावेळेला त्या कोर्टामध्ये दाखल झालेली असेल तर याला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त होईल. किंबहुना माझी अशी एक अपेक्षा आहे, जर अकोला आणि बाजूच्या जिल्ह्यातली काही मंडळी आपल्याबरोबर येणार असतील, त्यांची स्वतंत्र जरी याचिका असेल तरी अनेक जिल्ह्यामधूनही याचिका त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. याची दखल या सगळ्यांना घ्यावी लागेल आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण ज्या एका चिडीतून एका भावनेतून आणि सगळ्यांचा उद्देश आहे आज खून झालेल्या लोकशाहीचा भविष्यामध्ये होणार आहे आणि एकतर्फी निवडणुका होऊन आपल्याला कुणाही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मिरवण्याचे अधिकार राहणार नाही. आणि सुदैवाने आपण केवळ मिरवण्यासाठी नसतो तर प्रत्यक्षामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आपण निवडणुका लढत असतो. हा माझा अनुभव आहे. आणि जे झोपलेले आहेत ते निवडून येतात. ते तर म्हणतील मी कुणाच्या घरीही गेलेलो नव्हतो, कुणाला मत मागितलेलं नव्हतं. काही अनुभव असे आहेत की काही लोक रेसलिंग भरतात, साखर वाटतात, साड्या वाटतात आणि कामाबद्दल विचारायला गेल्या तर तुमचं ते त्याच दिवशी मी देऊन टाकलेलं आहे. आता काय मला काम सांगायचं, ही परिस्थिती आपल्यापैकी कुणाची नाही. आणि म्हणून या सगळ्याचा एक आपण गोषवारा म्हटल्यानंतर पुन्हा आणि पुन्हा आपली सगळ्यांची तयारी आहे गृहीत धरून मग त्या ठिकाणी माघार नाही. रस्त्यावर तर उतरावं लागेल. व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान करावं लागेल, सुखासुखी तुमची दुकानं बंद करा, नाहीतर बंद कशी करायची ही कला मला अवगत आहे, हे सांगावं लागेल. जाहीरपणे बोलतोय. काही प्रेसवाली मंडळी इथं आहेत, त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रेस कॉन्फरन्स तर घेणारच आहोत आम्ही, परंतु या ठिकाणी सगळी प्रमुख मंडळी आहे, सर्व पक्षाची, सर्व जातीची आणि सर्व धर्माची. हा विशेष भाग या ठिकाणी आहे आणि म्हणून आणखी याच्यावर विशेष काही न बोलता हे दोन निर्णय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. एक, मंगळवारी अमरावती शहर बंद करणं आणि त्याबरोबर जनहित याचिका
आपल्या हायकोर्टामध्ये आपण सादर करणं, राष्ट्रपतींना त्या पद्धतीने ती सादर करणं, या दोन गोष्टी आम्ही जरूर करू. आपली साथ या ठिकाणी आहे, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या मोठ्या संख्येने आपण आलात. अमरावतीच्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य करावे, तसेच पोलीस प्रशासनाने या बंदला सहकार्य करावे, अन्यथा वेगळ्या मार्गाचा अवलंब केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. 23 तारखेला 2017च्या महानगरपालिकेसंदर्भातला जो निकाल सर्वसमोर आला, त्यामुळे उमेदवार नव्हेच तर पूर्ण शहर आश्चर्यचकित झाला. म्हणजे असा निकाल झाला की ज्यांच्याबद्दल लोकांना अपेक्षा नव्हती, आणि यातला सर्व कारणीभूत आहे EVM मशीन. आणि ही जी EVM मशीनमध्ये जो घोळ करण्यात आला, त्याच्या मागे प्रत्यक्ष माझा आरोप आहे की तो BJPने केलेला घोळ आहे आणि त्यांनी केलेलं ते सेटिंग आहे. म्हणजे माझा आरोप असा आहे की BJPने जे सत्ता काबीज केली आहे महानगरपालिकेमध्ये, ते स्पष्ट सत्तेचा दुरुपयोग करून केलेली आहे आणि EVM मशीन घोटाळा करून केलेली आहे. मी ज्या प्रभागातून निवडणूक लढवली तिथं म्हणजे मला अपेक्षा होती की 6,000च्या जवळपास मतदान मिळेल, आणि जो जिंकून आला त्याला अपेक्षा होती की त्याला 2,000च्या आतमध्ये मतदान मिळेल. परंतु त्याने परवा स्वीकारू नये, आणि हजारोच्या संख्येने लोकांनी म्हटलं की आम्ही आमचं मतदान केलं कुठं. मी 3 तारखेला निवडणूक अधिकाऱ्याकडे संदर्भात ऑब्जेक्शन घेतलं होतं की बा आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असं माहीत पडलं की कधी कधी आपण सिटीला बटन दाबतो, पंजाला दाबतो, तरी ते कमावलं जाते. तर ते आम्हाला म्हणजे त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. परंतु पूर्ण अधिकारी मॅनेज होते, पूर्ण पोलीस अधिकारी मॅनेज होते, माझा आरोप जिल्हा अधिकारी मॅनेज होते. आम्ही जेव्हा काउंटिंग झालं, जेव्हा आम्हाला धक्का बसला की आपले मतदान गेलं कुठं, तर आम्ही त्या निवडणूक अधिकारी रिकाउंटिंगसाठी गेलो, परंतु अधिकारी हजर नव्हता. आणि पोलीसचा इतका दबाव होता आदल्या दिवशीपासून, मतदानाच्या आदल्या दिवशीपासून तर काउंटिंगपर्यंत इतका जोरात दबाव होता की असं वाटलं की म्हणजे ही निवडणूक अमरावतीमध्ये नाही, तो काश्मीरमध्ये किंवा जम्मू काश्मीरच्या त्या म्हणजे अलगावादी एरिया शब्द तिथे म्हणजे मिलिटरीचा ताबा असा म्हणजे पोलीस बंदोबस्त, कडक बंदोबस्तमध्ये त्यांनी तणावाच्या वातावरणात निवडणूक पार पाडली. आणि तुम्ही पहा, कोणताही BJPचा नेता पूर्ण ताकदीने हे सांगून निघाला की आमचा बहुमत आहे, कारण की त्यांचे म्हणत आहे की हे जे निवडणूक झालेली आहे हे कुठेतरी छलकपटनं झालेली आहे. म्हणून आज आदरणीय खासदार आनंदरावजी अडसूळ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाभाई राठोड, जितेभाऊ ठाकूर, सुगंधजी गुप्ता, माझी इथे अनेक मित्र उपस्थित आहे. सर्व ज्यांच्यावर अन्याय झाले, ज्यांना वाटते की आपला हा अन्याय झालेला आहे, आम्ही सर्व एकत्र येऊन आणि हा लढा जेव्हापर्यंत सर्वसामान्य माणसाला याचा न्याय मिळत नाही. आणि अक्षरशः माझा तर आरोप आहे की भारतीय जनता पार्टीने हा संविधानाचा अपमान केलेला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकी चांगली घटना लिहिली, ज्यांनी लोकशाही पद्धतीनं आम्हाला म्हणजे हे देशाला न्याय दिला, या BJPनं त्या घटनेचाही हे केलेला, अवमान केलेला. म्हणून सर्व या शहरातल्या सर्व लोकांना मी आवर्जून सांगतो की यांचा निषेध झालाच पाहिजे. आज जर हा निषेध झाला नाही तर येणारी सर्व निवडणूक या पद्धतीने ते लढतील आणि या पद्धतीने ते आपल्या हातात सत्ता काबीज करतील. कारवाई करणे म्हणजे काय, लोकशाही पद्धतीनं कारवाई करण्याचे आमच्यासाठी सर्व मार्ग खुले आहे. परंतु पोलीस सरकारच्या दबावामध्ये आहे, जिल्हाधिकारी सरकारच्या दबावामध्ये आहे. आता हायकोर्ट तुम्ही म्हटलं तर हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल करणार, परंतु तुम्हाला माहिती आहे किती लेंथी प्रोसेस आहे, पुढची निवडून जाते, परंतु निकाल लागत नाही. तर आता आम्ही काय लोकांसमोर परत जाऊ, जसं मतदानाला आम्ही गेलो होतो मागाला, तसं लोकांसमोर आम्ही न्याय मागायला परत जाऊ की बा तुम्हालाही माहिती आहे की अन्याय झालेला आहे आणि यांना ओपन करू, एक्सपोज करू. जेणेकरून सर्वसामान्य जे लोक आहे ते काहीच करू शकत नाही. जे करायला लागेल तुम्हाला जे पॉवरफुल लोक आहे आम्ही सर्वसामान्य माणूस काय करू शकतो. आणि भारताच्या आणि अमरावतीच्या इतिहासमध्ये पहिल्यांदा अशी निवडणूक झाली, म्हणजे अमरावतीच्या इथे म्हणजे लोकशाहीचा असा गाळा घोटला गेलेला आहे. म्हणजे ज्यांनी सत्ता काबीज केली तेही घराच्या बाहेर निघून राहिले, म्हणजे त्यांना मिरवणूक काळाची लाज वाटून राहिले, कारण की त्यांना विश्वासच नाही की आपण कसं जिंकलो म्हणून. हे सत्य आहे. इथे जितके उमेदवार आहेत त्यांचे जे विरोधक जे निवडणूक जिंकले त्यांना स्वतःला विश्वास नाही की आम्ही निवडणूक जिंकलो म्हणून. आणि आम्ही इथे जे आज एकत्र झालेलो आहोत, कुठेतरी आमच्यावर अन्याय झालेला, कुठे लोकशाहीवर पद्धतीने निवडणूक झाली नाही असा आमचा आरोप आहे. आता तुम्ही प्रश्न केला की सर्वसामान्य काही करू शकत नाही. हा माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांना जो अधिकार भेटला आहे त्या सर्वसामान्यांच्या मतावरून आपण आज ह्या लोकशाहीच्या आधारस्तंभेद्वारे आपण जनप्रतिनिधी ठरवतो. भारतीय जनता पार्टीचा हा छुप्या रीतीने घटनेला हात लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे माझा इथं स्पष्ट मत आहे की इथं आज
शहरातले महानगरपालिकेतले सर्व जनप्रतिनिधीसाठी जे आज निवडणूक लढत होते त्यामध्ये फार सक्षम पद्धतीने ज्यांनी 25 वर्षापासून हे लोक सर्व महानगरपालिकेत आणि जनतेचे प्रश्न घेऊन प्रत्येक निवडणुकीत समोर जातात. त्याच्यामध्ये मुन्नाभाई राठोड आहे, जितू ठाकूर आहे, सुगनचंदजी गुप्ता आहेत, आमचे समाजवादीचे अकबरभाई आहेत, बहुजन समाजवादी पार्टीचे, आणि रजा आहेत, आमचे हमीद आपले वहीद भाई आहेत जे 25 वर्षापासून सामाजिक राजकारण समाजकारांना घेऊन ते नेहमी राजकारण दुय्यम आहे त्यांच्यासाठी. असे आमचे वहीद भाई आहेत, सेनेतले सर्व आमचे सर्व मित्र इथं बसलेले आहेत. तर हा माझ्या मते स्पष्ट लोकशाहीला आणि घटनेला हात लावण्याचा छुपा प्रकार झालेला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध हे उद्या परवा माननीय खासदार आनंदरावजी अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येईल व निश्चितपणे ह्या भाजपच्या ह्या धंद्याला आम्ही उद्या सर्व निषेध करून याला आम्ही एक याचा बंद पुकारण्यात येईल आणि कुठे ना कुठे याला न्याय मिळण्याची प्रक्रियाला आता उद्यापासून सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात जनसामान्यमधूनच होणार है। मैं बहुजन समाज पार्टी से मंडल कोऑर्डिनेटर पश्चिम विदर्भ का प्रभाग नंबर 4 के अंदर जो लेडीज चुनी गई है उसका कोई अस्तित्व नहीं है। उसको आने के लिए कम से कम 1 साल हो गया इधर। और जो मेरे घर के लोगों ने इलेक्शन लड़े शमा शेख ने, उसके फाइट में एक भी लेडीज नहीं है। जो लेडीज 1 साल से उसको आने के लिए हुआ। बहुजन समाज की पिछले बार से ज्यादा इस बार सीट आई मेरे ख्याल से। नहीं नहीं कम नहीं है 19 सीट हमारी 19 सीट। पिछले बार कितनी सीटें आपकी? 6 थी। 6 थी। 8 सेकंड पे थी। 8 सेकंड पे। हाँ। और इस बार आपकी अभी कितनी सीटें? 5 सीट आई। 5 सीट आई। हाँ, तो जो अभी जो प्रभाग नंबर 4 के अंदर जो इलेक्शन हुआ, MIM और बीजेपी ये दोनों बहन भाई है, इन्होंने हमारे साथ में धोखा किया। आप MIM पे भी इल्जाम लगा रहे हैं? MIM मुस्लिम की पार्टी नहीं है। MIM एक हितवार पार्टी नहीं है। बीजेपी की सेकंड एक बहन है, वो एक सौतीली बहन है बीजेपी की, जो अमित शाह के इशारों पे चलती है। और जो अकबर अवीसी साहब कहते हैं कि उनको जब मार लगा तो मेरे ख्वाब के अंदर हुजूर आए और पुराने पीर दस्तगीर आए, ख्वाजा गरीब नवाज आए, वो कोई मसीहा नहीं है, एक बीजेपी के इशारे पे चलने वाला आदमी है। अकबर अवीसी कोई भगवान नहीं है जो उसके बोलने के ऊपर 10 सीट निकले। ये खराखर एक घटना के साथ में धोखा है और ये लोकशाही के अंदर भी धोखा है। इसका हम सब साथ में, हमारे सब हिंदू मुस्लिम भाई मिलके हम साथ में लड़ेंगे। इंशाल्लाह हम वो काम करेंगे जो अभी तक किसी ने नहीं किया। आपके भी मशीन के ऊपर ही इल्जाम है कि मशीन मेरी हमारे प्रभाग नंबर 4 के अंदर मशीन बंद हो गई 2 बजे। क्लियर हो गए थे वो। मैं डिक्लेयर हो गया था। और उस मेरे मिसेज के जितनी बड़ी कैंडिडेट है अभी उतनी बड़ी 5000 की लीड से न तो डबल से इलेक्शन कराओ वहां पे खड़े रह के। अगर मेरे मिसेज के बैठ में जो लेडीज आई उसको बात करती नहीं आता। आज 78 साल की 78 साल की लेडीज है वो, जिसको चलना भी नहीं आता। वो लेडीज को वोट कैसे गए? 4500 वोट, किसको 4000 वोट, जो भी पेटी कोटी 5000 की। इससे पहले इन्हें वालों ने बोले कि 10 सीट निकालेंगे 10 सीट, बीजेपी वाले बोले कि 45 सीट निकालेंगे 45 सीट। ये अन्याय आहे, धोका आहे, ये एकदम चोरी आहे। ती महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जनतेचा कौल त्यांच्या बाजूने नसताना त्यांच्या हे जेव्हा निदर्शनात आले तर त्यांनी EVM मशीनमध्ये काहीतरी गडबड करून आपल्या उमेदवारांना कसं विजयी करता येईल, बीजेपीचं पाठबळ कसं वाढतं दाखवता येईल, या उद्देशाने त्यांनी या मशीनमध्ये गडबड केल्याचं माझा आरोप आहे। कारण मोरबाग या प्रभागातून काँग्रेस रिपब्लिकन युतीचे आमचं पॅनल होतं। या पॅनलचा सर्व शहरवासियांनी धक्का घेतला होता की या ठिकाणाहून काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचं पॅनल विजयी होईल। जेव्हा 21 तारखेला मतदान झालं, एक्झिट पोलचा आमचा अंदाज होता की आमचं पॅनल विजयी झालेलं आहे। असा आम्हाला CP ऑफिसमधूनही काही खुफिया लोकांचे फोन आले की भूषण भाऊ तुम्ही विजयी झालेला आहे, सुगनचंद गुप्ता तुमच्यासोबत आहेत, तुमचं पॅनल विजयी झालेलं आहे, तुम्ही आजच पेढे वाटा। अशा पद्धतीची हवा आमच्या प्रभागात असताना आम्हाला एवढ्या कमी प्रमाणात मतं मिळावे आणि 3 ते 4 हजाराच्या लीडनं बीजेपीचा उमेदवार निवडून यावा, जो की त्या प्रभागामध्ये सांगत होता की आता माझी झोप उडालेली आहे। कारण बीजेपी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी आम्ही जे तयारी केली होती ती अपुरी पडलेली आहे। या ठिकाणी काँग्रेस आणि RPIचं
पॅनल या ठिकाणी निवडून येणार, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला मतं कमी मिळतो, याचा अर्थ त्या मशीनमध्ये कुठंतरी गडबड झालेली आहे. कारण पूर्वी हा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर जनतेतून हा राजा निवडून यावा, जनतेतून त्याचा प्रतिनिधी निवडून यावा, जनतेला अपेक्षित असणारा प्रतिनिधी निवडून यावा, अशा पद्धतीची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिली. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी संविधानामध्ये तरतूद केली, परंतु या संविधानावर हा आघात BJP सरकार करत आहे, असा माझा आरोप आहे. त्याला न्याय मिळावा आम्हाला, यासाठी आम्ही जे काही उद्या समितीचा निर्णय होईल, जे काही सर्वपक्षीय नेते ठरवतील, त्या नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढच्या दिशा आम्ही ठरवू आणि या आंदोलनात सक्रिय राहू, असं या ठिकाणी बोलतो. का आभारी हूँ कि जो युवा स्वाभिमान के पक्ष को जो चुन के भेजे, वोटिंग दिया, उनके लिए सिटी न्यूज़ के माध्यम से मैं अभिनंदन करता हूं. और जहां पे बीजेपी का वोट बैंक नहीं था, दसरा मैदान नहीं, गणेश कॉलोनी नहीं, बजरंग टेकड़ी नहीं, शारदा नगर नहीं, बालाजी प्लॉट नहीं, यहाँ पे से लीड कैसी मिल रही है, ये सबसे महत्व के मुद्दे की बात है. और जो भी हुआ ये पूरा अन्याय हुआ. समाज में स्त्री और पुरुष दो ही जातियाँ है. जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जो घटना दी है, सबको समान अधिकार, उसका भी अपमान किया जा रहा है. समाज में जो होने वाले जो चुनाव हुआ, अगर डायरेक्ट भेजना था तो डायरेक्ट पार्टी ने भेज सकती थी. वहाँ पे हमारे यहाँ पे इस क्षेत्र में बीजेपी है नहीं, नमूना में बीजेपी नहीं है, वहाँ से लीड मिल रही है. जो चुन के आ रहे थे, डायरेक्ट अन्याय हुआ है. ये जनता जो भोली वाली जनताओं के साथ में खुला खिलवाड़ किया जा रहा है. खुला खिलवाड़ ऐसा किया जाए, जो जनता ने भेज रहे, जिसको अगर आपको ऐसा लगता है ताकत में मदोस्त है, तो उन्होंने डायरेक्ट वैसा ही भेज देना. तो अब क्यों चुनाव का प्रक्रिया में ले रहे हैं? मैं ये निषेध करता हूं. हमारी जो समिति है, इसका निर्णय एक संयुक्त बैठ के जनता के दरबार में जाएंगे, जनता को कहेंगे कि आपने हमको वोट दिया है, तो जिनको सेवा करने का अधिकार दिया था, जो सेवक हैं, उनको आपने देने के बावजूद भी चेंज कैसे हो गया है? आप ये जनता इसका न्याय करेगी. हमारी एक संयुक्त समिति बैठाएगी और ये न्याय मांगेगी जनता के सामने और सरकार के सामने रखेगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस तरह के जो महानगर पालिका के जो चुनाव के जो नतीजे जो घोषित हुए हैं, ये पूरे शहर के लिए एक शॉक की न्यूज़ है ये. क्योंकि आज प्रभाग के अंदर हर नागरिक को जो मालूम है कि प्रभाग के अंदर ये 5 साल के अंदर क्या विकास कार्य हुए और क्या नहीं हुए, और 5 साल के अंदर लोगों को कोई चीज़ की कमी नहीं रही हुई है. और उसके बावजूद जिसका अस्तित्व वो प्रभाग के अंदर नहीं रहने के बाद में भी वो इंसान वहाँ पैनल निकलता है. उन्हीं के पैनल के अंदर से कई उम्मीदवारों ने उम्मीद छोड़ दी थी कि हम रेस में भी नहीं थे, लेकिन वो भी 7-7 हज़ार मत, 6700 मत लेके चुन के आ रहे हैं वहाँ से. और चुनाव होने के पहले, नतीजा घोषित होने के पहले, वो दोपहर में 12 बजे से उनका एक दिन पहले से कि हमारा पूरा पैनल चुन के आ गया. हमारा पूरा पैनल 400 वोटों की लीड नहीं थी कि वहाँ से रैलियाँ निकाल के वो वहाँ पे पहुँच गए. ये जो नतीजे जो घोषित हुए, ये तमाम शहर की जनता के साथ में ये बहुत बड़ा खिलवाड़ हुआ है. इससे कैसा है, सरकार के ऊपर से आम जनता का विश्वास उठ गया है. मशीन का पूरे महाराष्ट्र लेवल पे मशीन के अंदर ये गड़बड़ियाँ जो हो रही है. 2014 का प्रोविजन था मशीन के अंदर, जैसे अपन मतदान करते, मतदान करने के बाद में जो पर्चियाँ आती है मशीन में से, लेकिन वो भी प्रोविजन मशीन से गायब था. इस समय में 1 बजे का अपना प्रभाग का नंबर लग रहा था, जो 4 बजे तुम्हारा मतगणना शुरू हुई. तुम्हारा लंच टाइम के अंदर 2 घंटे गारत किए इन्होंने. लंच टाइम आधे घंटे, पौन घंटे का लंच टाइम हुआ, 2 घंटे इन्होंने समय उसमें से गायब किए. और लास्ट टाइम में हमारा जो निकाल घोषित किया कि अभी तक मेरे प्रभाग के अलावा पूरे शहर के अंदर ये चीज़ की चर्चा है कि ये सीट यहाँ से गिरने का रीजन नहीं. खुफिया रिपोर्ट का, इंटरपोल रिपोर्ट का डायरेक्ट सीधा बोलना था कि ये सीट यहाँ से क्लियर थी, लेकिन जो निकाल हुई अब मेरे प्रभाग का नहीं, ये पूरे अमरावती शहर के साथ में ये हुआ है. इसके लिए आम जनता जो है वो रोड पे उतरेंगी और वो न्याय के लिए गुहार लगाएंगे. महानगर पालिका निवडणूक के अंदर जो प्रतिक्रिया लोगों की आज उमड़ रही है, ये सरासर सही है. और जो बीजेपी सरकार के लोगों ने कहा था, सरकार ने कहा था, यहाँ के एमएलए ने और यहाँ के वरिष्ठों ने कहा था कि वो 45 सीटें हम बीजेपी की लाएंगे, 10 एमआईएम की लाएंगे और बाकी सब भड़कू. तो इन्होंने अपना आंकड़ा पार कर दिया. आप मुझे बताइए, जो 15-15, 20-20 साल से जो लोग समाज सेवा कर रहे हैं, उनको क्या लोगों ने वोट नहीं दिया? ये पूरा ईवीएम मशीन का फॉल्ट है.
2013 के सुप्रीम कोर्ट के जजमेंट के मुताबिक सुप्रीम कोर्ट ने कहा था कि भाई बैलेट पेपर पर मशीन पे पर्ची आना चाहिए, मतदाताओं को किसे मतदान किया वो दिखना चाहिए, उससे भी गायब था। हमारे जोन क्रमांक 6 से जो निवडणूक निर्णय अधिकारी था वो मनमानी कर रहा था। इस वक्त हमको बुलाया गया है कि भाई आप मशीनें चेक कर लो, तो वहाँ पे जो अधिकारी थे उनको मशीनें खोलते तक नहीं आ रही थी। मैंने ऑब्जेक्शन लिया और कहा कि सर आपको मशीनें खोलते नहीं आ रही, ये मशीनें कहाँ से आई, तो बताने के लिए तैयार नहीं थे। कारण ये था कि वो इससे पूर्व जो भोपाल में इलेक्शन हुआ था जहाँ बीजेपी सरकार चुन के आई थी, वही मशीनें उसी लायक और उसी तरह का मतदान उसमें छुपा हुआ था जो उन्होंने डिस्कनेक्शन नहीं किया था। आज जो लोग चुनकर आए, आप उनकी विजय रैली निकली, आप उनकी विजय रैली को देखिए कि कितने लोग थे, और जो लोग चुनाव हार गए उनके घर पे 5000 6000 लोगों की तादाद में लोग जमा थे। मालूम ये हुआ कि उन लोगों का कुछ भी मतदान हुआ नहीं, और जो लोग गिर गए ये पूरी सरासर ये कांग्रेस की और बीजेपी की ही हिकमत है। जो लोगों ने कार्यकर्ताओं को गिराया, एक जगह से पूरा पैनल दे दिया। मेरे अपोज में जो मेरी बहन चुन के आई नूर वका भाई की घरवाली, इनको पूरा प्रभाग गालियां दे रहा था। आप सर्वे कर लो, खुफिया की रिपोर्ट है, और वो खुद कह रहे थे कि भाई मैं चुन के नहीं आता। उन्होंने एक बूथ नहीं लगाया था, फिर इनको 4100 मत मिल गए कहाँ से? मुझे 2600 मत मिले। मेरे प्रभाग के टोटली 3500 ये पट्टे के और 2500 7-6 हज़ार का मेरा आंकड़ा है। उसके बावजूद मुझे 2600 वोट मिलते हैं। मेरे लिए शर्म की बात नहीं है, ये शर्म की बात बीजेपी सरकार के लिए है कि वो आने वाले कार्यकर्ताओं के साथ धोखा दे रही, कार्यकर्ताओं को गिरा रही। इसका खामियाजा उन्हें भुगतना तो पड़ेगा ही, लेकिन समझने का वक्त है। और हम पूरी जनता, अमरावती शहर की जनता से और जो चुनाव हारे लोगों से ये उम्मीद रखता हूँ कि वो आने वाले जो 1-2 दिन में हमारी जो मेहनत रंग लाने वाली है, हम पूरी ताकत से अपने मतदाताओं को, अपने कार्यकर्ताओं को लेकर माननीय हर्षो साहब के नेतृत्व में ये जो आंदोलन छेड़े जाएगा उसके अंदर हमको सहभागी रहना है, और ये जालिम ताकतों को, हरामखोर ताकतों को बताना है कि मतदाता हमारे साथ है और हम मतदाताओं के साथ है। क्योंकि रात बेरात इतने जो लोग बैठे हैं ये सब समाज सेवक है, ये समाज के हित में काम करने वाले हैं, और एक ही समाज के हित में नहीं तो सभी समाज के हित में काम करने वाले लोग यदि अगर चुनाव हार जाते हैं तो जनता जो है आने वाले दिनों में इस हरामखोर सरकार को बताएंगे कि तुमको चुन के लाना या गिरे हुए लोगों को चुन के लाना। हम गिरे नहीं, हम चुन के आए हुए, लेकिन हम इसका निषेध करते हैं। और आने वाली सरकार ने जो लोगों ने बताया कि 45 सीटें हमारी, इनका भी निषेध करते हैं चुन के आने वालों का, और ये चाहते हैं कि सरकार तक की हमारी बात सब लोग आप मीडिया के माध्यम से पहुंचाना चाहते हैं कि री इलेक्शन होना चाहिए और बैलेट पेपर भी होना चाहिए। यदि बैलेट पेपर भी नहीं होता तो सुप्रीम कोर्ट का जजमेंट है 2013 का, उसमें पर्ची आना चाहिए, और यदि री इलेक्शन होता है तो उसके अंदर में हम सबसे पहले हमारी काउंटिंग होना चाहिए जो उसमें पर्ची लगी हुई थी। अगर पर्ची लगाकर मैंने ऑब्जेक्शन भी दिया कलेक्टर को और कहा कि सर इसमें री इलेक्शन करवाओ या तो फिर इसका डबल मतगणना करवाओ। निवडणूक अधिकारी को भी दिया तो उसने मुझे मेरी अर्जी खारिज करके कहा कि मैं कर नहीं सकता, आप हाईकोर्ट जाओ। तो मेरी तो ऐसी उम्मीद है कि सभी जो लोग यहाँ बैठे हुए हैं सबसे पहले तो दोबारा मतमोजनी किया जाए, ताकि जो इसमें पर्ची अगर हो तो उस पर ही हमारा काम हो सकता, क्योंकि 5000-6000 एक लोगों को मतदान मिला। इतना ही कह के अपने शब्दों को विराम देता हूँ। ठाकरे यांचा मान ठेवून मी एक शब्द बोलते की ज्या बीजेपी सरकारला बाळासाहेबांनी एवढं वर चढवलं मोदीला, त्यांनी आज शिवसेनेसोबतच घात करायचा प्रयत्न जो केला तो अतिशय बिलकुल न म्हणजे याचा आहे। त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की बा इलेक्शन पिरियडमध्ये जो EVM मशीनमध्ये जो घोळ झालेला आहे तो घोळ या लोकांनी मुद्दाम केलेला आहे की शिवसेनेला खाली पाहायला पाहिजे म्हणून। शिवसेनेच्या जेवढ्या सीट आहेत त्यांच्यासोबतच त्यांनी हे केलं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही कुठेही दिसली नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की बा मीच तर माझे सगळे शिवसैनिक बांधव महाराष्ट्रामध्ये बिलकुल बीजेपी सरकारला आता व्यवस्थित बसू देणार नाही। हे लोक काही चांगली भाषा समजू शकत नाही, यांना आता लाता बुक्क्याशिवाय हे लोक लाईनवर येणार नाही। माझं म्हणणं एवढंच आहे माझ्या सगळ्या शिवसैनिक बांधवांना की या लोकांना धडा शिकवण्यासाठी फक्त आपल्याला एकच करावं लागेल, रस्त्यावर येऊन यांना बिलकुल चांगल्या प्रकारे चोप द्यायचा आहे।
मैं बोलना चाह रही कि हमारे साथ में जो धोखा हुआ, हम कांग्रेस से खड़े हैं बेटा, जमील कॉलोनी प्रभाग नंबर 4 से। हम यहाँ 30 साल 40 साल के रहने वाले लोग, हमारे सीटा चारों के चारों तीनों के तीनों गिर गए। और ये जो अवेशी के जो आए हुए हैं, ये धोखेबाजी से 101% मशीनों के अंदर गड़बड़, मशीन के अंदर ऐसी गड़बड़ के वोट दे रहे किधर है, जा रहा किधर। धोखा फरेब हमारे गरीबों के साथ हुआ, हमारे को लाखों रुपए से बर्बाद किए और हमारे वोटों को खराब किए। पहले तो नोटा की चोरी करा और अब हमारे वोटों की चोरी करा। ये चोरी करने वाला जो अवेशी है, हमारे अमरावती शहर के अंदर ये अवेशी नाम की चीज होना नहीं। ये रहता काम बस्ता कर हमारे जवान बच्चों को भयका कर हमारे वोट छीनने जा रहे हैं और हमारे जवान बच्चों को कटाना चाह रहे हैं। इसलिए हम सबको ये कहेंगे कि हमको डबल से इलेक्शन होना चाहिए और हमारी मांग जो कर रहे गरीब लोग थे हमारे को पूरा होना चाहिए। अल्लाह के वास्ते जो भी धोखा हो रहा है हमारे साथ, ये धोखा फरेब अच्छा नहीं है। आने से पहले बोले कि हमारे 45 वोट सीटा निकलना चाहिए, तुम्हारे बाप का राज चल रहा है, सीटा तुम्हारे निकलना चाहिए। और हमने आने से पहले जब तुमने प्लान कर डाले थे, तुम्हारे सब काम है। ये अवेशी जो है तो मोदी का फेंका हुआ पत्ता है। ये एक बार नहीं 100 बार बोलूंगी कि मोदी का फेंका हुआ पत्ता है। ये हमारे गरीबों को उकसा के हमारे वोटों की चोरी करा, इसने चोरी करा। एक नहीं 3 हमारे पैनल के अंदर 3 लोगों को घुसड़ दिया। कांग्रेस होती रहती, ये चोर होते रहते। चोरी ने चोर करा, गद्दार को सजा मिलना चाहिए, ये मेरी दुआ है। मेरा गौरक्षण वार्डमधून मी बोलत आहे, रेखा खारोडे। आमच्या प्रभागातून ज्या व्यक्तींना BJP वाल्यांना ज्या शेजारचे मत मिळत नाही, त्या व्यक्तींना एवढे मत कसे काय आहे। आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचा प्रचार डोर टू डोर करून आम्हाला पूर्ण लोकांनी सपोर्ट केला, तरी आमच्या ते ज्या घरी 15 वोट असते त्या घरी 5 वोट भेटले, ते 10 वोट गेले कुठं। ह्या लोकांनी असं गद्दारी करून आम्हाला सांगायला पाहिजे होतं का इलेक्शन लढूच नका, ह्याच लोकांनी लढायला पाहिजे होतं। आम्ही खूप मेहनत करूनही आम्हाला वोट मिळत नाही, हे आम्हाला मान्य नाही आहे। आणि आम्हाला हे नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांना बिलकुल आम्हाला हे करायचे नाही आहे, मान्य नाही आहे आम्हाला। जय महाराष्ट्र। क्रमांक 20 मधून निवडणूक लढलो। 21 तारखेला जो प्रकार माझ्या नजरेसमोर आला, यामध्ये मी संजय नामदेवराव शेटे, प्रभाग क्रमांक 20 शिवसेनेचा उमेदवार होतो। माझ्या प्रभागामध्ये माझं एवढं वातावरण होतं की माझी सीट कमसे कम 4000 मतांना निवडून येणारी होती। आणि जनतेचा एवढा आक्रोश आहे की हे जे मतदान झालं हे सर्व चुकीचे मतदान, मला मतदान झालेलं हे भारतीय जनता पार्टीच्या मशीनवर गेलं। त्या उमेदवाराची अवकात नव्हती की त्याला 1500 मतदार प्रभागांमध्ये मिळणार म्हणून, त्याची फिरायची लायकी नव्हती, कारण प्रत्येक प्रभागामध्ये त्याला प्रत्येक ठिकाणी विरोध होता। एवढा विरोध असतानाही तो निवडून आला। याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीनं वरून पूर्ण सेटिंग लावून, पूर्ण मशीना त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांच्या सेटिंग लावून ज्या नंबरवर कोणाचं मतदान झालं पाहिजे असं त्यांनी सेटिंग केलं। यासाठी त्यांनी सर्व अधिकारी मॅनेज केले। अधिकारी नाही, इथला आयुक्त मॅनेज केला, निवडणूक आयुक्त जो होता तो पण त्यांनी मॅनेज केला। त्यांच्याकडे त्यांनी रिकाउंटिंगसाठी प्रत्येकानं आपले अर्ज दिले। कुठल्याच हरामखोर अधिकाऱ्यानं त्यांच्यासमोर आम्ही त्यांना तिथं जाऊन बोललो, पण ती एवढे हरामखोर, त्यांनी एवढे माजलेले अधिकारी होते की ते कुठल्याच गरिबाची त्यांनी दक्षता घेतली नाही। आणि त्यांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता कोर्टात जायचे असे सांगितले। या हरामखोर या अधिकाऱ्यावरही आम्ही यांच्या मागून दंड मारल्याशिवाय राहणार नाही। यांच्याच नाही, ते इथले जे मंत्री आहेत यांचे निवडून आलेले नगरसेवक यांच्या मागून दंड मारल्याशिवाय हे जनता राहणार नाही। त्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत, कुठल्याही प्रकारची आम्हाला सजा झाली काही झाली तयार आहोत, परंतु या हरामखोरांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो। आणि या 2 तारीख सोमवारी हा जो मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये आमचा जो आक्रोश आहे जनतेचा हा सर्व पब्लिक समोर दिसणार आहे। तरी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी यामध्ये सामील व्हावं आणि या नरभाग